सरकार नेहमीच दुर्गम लोकांच्या पाठीशी खंतरपणे उभे राहतात. आमची गोष्ट आहे सत्यावर कायदेशीर आधारित. तर मी टास्टीमध्ये टास्टी पेपर 1991 चालू झाली. त्यावेळेस आमच्या युनियनचे खासदार नरेश कुर्ल्याजी होते आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री श्री शरदचंद्र पवार यांनी सुद्धा रिमोट एरियामध्ये गडचिरोलीमध्ये ते उद्योग चालू करण्याचे खूप प्रयत्न केले. त्या उद्योगाजवळ आजच्या घडीला 292.5 एकर जागा आहे, कॉलनी आहे, मिल उभी आहे. परंतु मागील काही दिवसातून अचानक घडामोडी अशा घडल्या आणि एक म्हण जी आहे की मोठा मासा लहान माशाला खातो अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक नवीन स्टील हब बनवायची बातमी आपण नेहमीच वाचतो प्रसार माध्यम टीव्ही किंवा दुसऱ्या माध्यमातून की मोठा हब होणार आहे, तिथं 70,000 लोकांना उद्योग मिळणार असे आमचे मुख्यमंत्र्यांचे. परंतु दुसरीकडे एक असा विरोधाभास आहे, ज्या ठिकाणी आज आम्ही ज्या उद्योगाबाबतीत बोलणार आहोत तिथे आज घडीला 400-450च्या वरचं कामगार आहे. त्यामध्ये 44 कायम कामगार आहेत, 342 कंत्राटी कामगार आहेत आणि इतर आउटसोर्समध्ये काम करतात. त्या उद्योगाने पहिले बिल्ड कंपनीचं नाव होतं, 2005 मध्ये सेपरेशन झालं. अवस्था होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि BGPL म्हणून असे 2 उद्योग झाले. ते आज ते व्यवस्थित चालू होतं. मागील काही 4-5 महिन्यापासून अशा घडामोडी चालू आहे. त्या ठिकाणी एक स्टील उद्योग घेऊन राहिलेला आहे. तो लाईट मेटलच्या अंतर्गत आहे. त्रिवेणी ग्रुप आहे. तुमच्याकडे प्रेसमध्ये आम्ही प्रेसची नोट देऊ. तो उद्योग ती जागा वेळेत करण्याची चाललेला आहे आणि आज निधीला कामगार जे आहे काम करणारे त्यांना सुद्धा कामापासून बेदखल होऊ शकतात. त्यांचं भविष्य काही नाही आहे आणि त्याच्यामध्ये 78 असे कामगार आहेत आणि ज्यांनी जमीन ज्या उद्योगासाठी दिल्या 1991 मध्ये असे 98 जमीन गुरुधारक आहेत ज्यांनी जमीन त्या उद्योगासाठी दिली आणि त्यापैकी 123 आमच्या माहितीप्रमाणे कामगारांना एखाद्या जमीनधारकांनी जमीन दिली आणि ती नोकरी लागली त्याच्या निवृत्ती वेळेपर्यंत त्याचं संरक्षण त्या कंपनीने दिलं असेल. आमच्याकडे काही कामगार आहेत ज्यांचं वय 45 आहे, 40 आहे, अशा कामगाराला सुद्धा काढण्याची आग्रह झाली आणि याला अप्रत्यक्षपणे मोठ्या माशामध्ये सरकारचा सुद्धा हात. कालच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी बोलले की 70,000 नवीन रोजगार निर्माण होतात. आम्ही त्याचं स्वागत करतो. त्यासोबत जे 400 कामगार आहेत त्या 400 कामगारावर आधारित 2000 नागरिक आहेत ते सुद्धा बेदखल होण्यात आहे. त्यांना कॉम्पिटिशन काय मिळणार ते अनाहित आहे. मागील 1 महिन्यापासून पोलिसांचा धाक टाकून ऐरीचे SDPO तिथे येऊन धमकी देतात, तुम्ही काही कराल तुम्हाला आम्ही अरेस्ट करू, हे करू. आणि गडचिरोलीतला एक सेन्सिटिव्ह एरिया आहे. नक्षलवाद असल्यानं तिथे काही कायदे काही आरोप करून होऊ शकतात. हे गरीब कामगार त्यामध्ये भरल्या जाऊ शकतात आणि त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही एक चौथा स्तंभ जो आहे पत्रकारांचा त्यांच्याकडे दिला. याला तुम्ही यथायोग्य प्रसिद्धी द्या. कारण की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक नाव कामगारांसाठी खूपच आदराने घेतलं जातं. ते नाव आहे माजी खासदार श्रीमान नरेश कुर्ल्या. बऱ्याचशा उद्योगामध्ये त्यांचे युनियन आहे. सिमेंट इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री असेल, पेपर इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल.
कोल इंडस्ट्रीज अशा ठिकाणी त्यांचे युनियन्स आहेत ते कामगारांना योग्य नाहीत. परंतु आता जी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशातली बदलली आहे, असं भीतीचं वातावरण कामगारांमध्ये निर्माण झालेलं आहे. उद्या आमचं भविष्य अंधकार आहे काही. आजच आम्ही आमची फिर्याद घेऊन तिथले ॲडिशनल कमिशनर लेबर यांच्यासुद्धा समोर आमची माहिती ठेवली. त्यांनी आमचं गंभीरतेनं ऐकून घेतलं आणि त्यांनी परत आम्हाला मॅनेजमेंट होती त्यांना 23 तारखेच्या आतमध्ये आमचं उत्तर देण्यासाठी. जरी या विषयावर आपण प्रकाश टाकाल आणि थोडं मी मजदूर सभा असते तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली इथं आपलं कार्यरत युनियन बिल असते नगर मजदूर सभा त्यांची महासचिव आपला इथे 1991 म्हणजे 1991 पासून आष्टी पेपर मिल बलापूर पेपर मिल लिमिटेड हा सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये जो आणि त्याच्यामध्ये तेव्हा सुरुवातीला जवळपास 300 स्थायी कामगार आणि 584 ठेकेदारी कामगार कार्यरत होते. नंतर त्याच्यामध्ये पेपर जो बनवत होता पेपर मिल असलं तरी तो सिमेंटचा जो पिशी बोलता सॅक पेपर एक्सेल सॅक का आणि पेपर बनवत होते ते ESKP. त्यानंतर 2005 मध्ये कंपनीने आपला अंतर्गत आपला सुविधानुसार बिल जो होता बल्लभ इंडस्ट्री लिमिटेड ते नावाने व्हाईट पेपर झेरॉक्स पेपरची कॉपी पासचे काम सुरू केले आणि सॅक होता जो सिमेंटची पिशी बनवत होता त्याचा युनिट वेगळा केले. तेव्हा त्याचे नाव देण्यात आले APR सॅक लिमिटेड. कालांतराने 2013 मध्ये त्याचे नाव पुन्हा बदलून अवंता होल्डिंग लिमिटेड APR सॅक युनिट असते असा करण्यात आले. परिस्थिती अशी आहे काय कारण असतो 2016 जून मध्ये पेपरचा जो उत्पादन होता तो बंद पाडण्यात आले, ते बंद झाले. परंतु हा जो सॅक युनिट होती ज्याच्यामध्ये पिशी बनण्याचं काम होता हे आपला तेव्हाही सुरू होता आणि आताही सुरू होता. कारण हा जो आष्टीचा जो पेपर मिल होता तो सॅक करिताच खास करून बनवलेला होता. आज तिथं सॅक प्लॅन मध्ये 44 स्थायी कामगार आणि 343 म्हणजे अस्थायी कामगार तिथं कार्यरत आहे आणि त्याच्यातून निघणारे काही आउटसोर्सिंग वगैरेचा कामही सुद्धा तिथं सुरू आहे. त्याच्यामध्ये लेडीज वगैरे काम करतात. असा जवळजवळ 400 लोकांची तिथं रोजगार तिथं मिळतो. परंतु आम्हाला असा काही दिसून येत आहे की मधामध्ये कोणतरी दिवेनी लाईट मेटेरियल वगैरे त्याच्यामध्ये येऊन ते क्वार्टरची कामं हे ते झाडं कापणे वगैरे करत आहे आणि त्यानंतर आम्ही मॅनेजमेंटला विचारणी केली असता त्यांना एकच उत्तर आहे की आम्हाला याच्याबद्दल काही माहीत नाही. जे काही होत आहे तो हेड ऑफिस आणि जो आमचा जो फायनान्सर आहे कोणाक बंद याच्याकडून सगळा होत आहे. आम्ही त्यांच्या कोणत्याही ऑफिसरला म्हणजे ऑफ द रेकॉर्ड ते तो ऑफिसरनी सांगत नाही विचार लागत असतो की आम्ही कसं काय आपण काम करतो काय नाही आमचे असं काहीतरी डील झाली आहे आणि आमच्या सगळ्या डीलिंग महेंद्र सोबत चालू आहे. परंतु प्रश्न असा पडतो की हे जो 400 कामगाराचा जो प्रश्न आहे हा जर कुठं हलवले तो येतो कुठं 400 लोक आहेत ते कुठं जाणार कोणाकोणाचे बॉय म्हणणं सोलंडली आहे. आणि अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे असा आहे जेव्हा हे पेपर मिल सुरू केली तेव्हा 78 लोक त्याच्यामध्ये जो भूधारक भूमिदान म्हणजे स्थिती केली आहे जो लँड युजर आहे आणि त्यांचा असा एग्रीमेंट होता की परिवारातून 2 व्यक्तीला कायम नोकरी देण्यात येईल अशी जवळपास 45 त्यांचा असा एग्रीमेंट आहे आणि 37 एग्रीमेंट असा आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या परिवारातून एकाला नोकरी देण्यात येईल अशी एकूण 123 परिवारांना नोकरी देण्याची हमी फक्त
कंपनीने ताबडतोब दिले होते. त्याच्यातून बरेचसे लोक हा सेक्टरमध्ये काम करतो. तर त्यांच्या उपजीविकाची प्रश्न आहे. हे प्रश्न जेव्हा आम्ही मतलब आम्हाला दिसत आहे की कुठेतरी याच्यामध्ये डाळमध्ये काळा आहे आणि आम्हाला काही खोलून सांगत नाही, तर आम्हाला मजबूरन तिथं याचा काहीतरी तोडगा निघावा किंवा याच्यातरी काहीतरी स्थानिसा व्हावा हा दृष्टिकोनातून घेऊन आम्ही आमच्या कामगारांना मिटिंगा वगैरे घेऊन तिथं आम्ही साखळी बसून सुरू केल्या आहे. 24/2/2026 पासून आमच्या साखळी बसून तिथं सुरू आहे आणि आज जवळपास 17वा दिवस झाला आमची तिथं बसून चालू आहे आणि कामगारांमध्ये दिवसांदिवस असंतोष वाढत आहे. आणि आमची जो हे मागण्या आहेत, मुख्य मागण्या ते असं आहे की एक तर एपीआर सॅग बंद करण्याचा प्रस्ताव स्थगित करण्यात यावा. एपीआर सॅग म्हणजे आम्ही आता सांगितलं की सिमेंटच्या पिशवीवर बनतात. पहिले एसडीपी बॅग वगैरे आता आजकाल लोक काय आणि विदेशी विदेशामध्ये काय करते की एसडीपी पिशवीवर यूज करत नाही, कारण त्याच्यामध्ये मच्छर जाऊ शकतो. मच्छर गेला तर सिमेंटचं स्टेम कम होते आणि यूज पण होते, कारण 50 किलोच्या पिशवीमध्ये 50 किलो पब्लिकला मिळत नाही. ते ड्रॉपिंग करता 2 किलो 5 किलो कमी होतात. म्हणून तो सॅक सिमेंट सॅक आता नॉन सिमेंटमध्ये जसा फूड कॅटेगरी आहे, मिल्क प्रोडक्ट आहे, अशी सर्व याच्यामध्ये ते सॅक आपल्या जातात. सदर उत्पत्तीच्या ठिकाणी